हॅलो. तर आपल्या जावाच्या लेक्चर सिरीजमधलं चौथं लेक्चर आपण आज बघतोय. तर या लेक्चरमध्ये आपण URL क्लास आणि URL कनेक्शन क्लास याबद्दल माहिती बघणार आहोत. तर सर्वात आधी आता URL हा वर्ड तुम्ही ऐकलाच असेल. आपण जनरली URL म्हणजे काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर हा काय एक पर्टिक्युलर ॲड्रेस असतो. ज्यावेळेस तुम्ही नेटवर्किंगमध्ये काही गोष्टी शेअर करतात किंवा नेटवर्किंगमध्ये डेटा एक्सचेंज करतात, त्या एक्सचेंजमध्ये प्रत्येक जे डिव्हाइस आहे किंवा जे डिजिटली नेटवर्कला कनेक्टेड जे काही डिव्हायसेस असेल, तर त्या प्रत्येक डिव्हाइसला एक पर्टिक्युलर ॲड्रेस असाइन केलेला असतो. तर अशा ॲड्रेसला आपण URL ॲड्रेस असंही म्हणतो. ओके. आता हा ॲड्रेस पूर्ण याच्यात युनिफॉर्म असतो. म्हणजे प्रत्येक डिव्हाइसला जर समजा 2 डिव्हाइस आहे, तर जर सेम ॲड्रेस दिला तर चालेल का? नाही. म्हणजे पूर्ण जे ॲड्रेसेस सिस्टीम आहे ही युनिफॉर्म असते, म्हणून आपण त्याला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असंही म्हणतो. ओके. तर आपण URL क्लासबद्दल आज बघणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की जावामध्ये नेटवर्किंग एनेबल असते, म्हणजे आपण जावा ॲप्लिकेशनमध्ये कम्युनिकेशन घडून आणू शकतो. ओके. पण मॅक्झिमम जे नेटवर्किंग कम्युनिकेशन जे होत असतं डिव्हायसेसचं डिजिटल इरामध्ये, तर ते युझिंग इंटरनेट होत असतं. ओके. युझिंग इंटरनेट पूर्ण जे नेटवर्किंग आहे किंवा कम्युनिकेशन आहे ते युझिंग इंटरनेट आपल्याला बघायला मिळतं. मग युझिंग इंटरनेटमध्ये प्रत्येक समजा डिव्हाइसपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल, तर आपल्याला त्या डिव्हाइसचा रिस्पेक्टिव्ह URL माहिती असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा मला google.com ओपन करायचं आहे, तर मी काय करणार, माझं जे काही ब्राउझर आहे त्या ब्राउझरमध्ये www.google.com असं लिहिणार आणि हे टाकल्यानंतर आपल्याला रिस्पेक्टिव्ह वेबसाईट ओपन होते. ओके. समजा आपलं जे ब्राउझर आहे, समजा इथं गुगल क्रोम आहे, आपण काय करतो ते ब्राउझर ओपन करतो. ब्राउझरमध्ये आपण इथं URL टाईप करतो www.google.com आणि त्यानंतर एंटर बटन हिट करतो. ह्यानंतर काय होणार, समजा याच्यावर नेट चालू नाही आहे, पण तुमची वेबसाईट काय होऊन जाते, ओपन होते हे URL टाकल्यानंतर. म्हणजे हा काय झाला, तुमचा ॲड्रेस झाला. म्हणजे असं प्रत्येक हा URL म्हणजे काय आहे, जो google.com नावाचं जो कॉम्प्युटर आहे किंवा जे सर्व्हर मशीन आहे तसा तो ॲड्रेस आहे. ओके. आता जावामध्ये जर आपल्याला असा ॲड्रेस रिप्रेझेंट करायचा असेल, आता जावा कशी आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. जावामध्ये असा ॲड्रेस मेन्शन करून नाही चालत. जावामधली प्रत्येक गोष्ट कशाच्या स्वरूपात पाहिजे जावाकडे, तर ऑब्जेक्टच्या स्वरूपात. मग असा ॲड्रेससुद्धा जावामध्ये ऑब्जेक्टच्या स्वरूपात कन्वर्ट केला जातो युझिंग काय आहे, URL क्लास. इथं बघा URL QR इज इक्वल टू न्यू URL, म्हणजे हा URL नावाचा क्लास वापरून आपण जो काही ॲड्रेस असेल तर तो ॲड्रेस आपण एक ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजे UR नावाचा जो इथं ऑब्जेक्ट आहे हा काय रिप्रेझेंट करत असतो, तर www.google.com. ओके. झालं. आता URL म्हटलं तर आपण फक्त एवढंच वेबसाईट टाकतो की www.google.com. आपण बाकीचं काही वेबसाईटमध्ये काही टाकत नाही का, त्याचा प्रोटोकॉल कोणता आहे किंवा त्याचा पोर्ट नंबर कोणता आहे, कोणतं पेज ओपन करायचं, हे बाकी आपण शक्यतो कधी टाकत नाही. ओके. पण URL म्हणजे नुसतं वेबसाईट नसून एक 2 ते 3 गोष्टींचं ते कॉम्बिनेशन असतं. फॉर एक्झाम्पल, आता इथं जर बघितलं आपण तर https:// www.google.com परत इथं $AT/index.html. आता हा काय रिप्रेझेंट करतो, तर google.comचं होम पेज. याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, इथं https: हा काय रिप्रेझेंट करतो, तर तुमचं काय आहे, प्रोटोकॉल. ओके. हा काय रिप्रेझेंट करतो, तर प्रोटोकॉल म्हणजे काय, प्रोटोकॉल इज नथिंग बट सेट ऑफ रूल्स यूज्ड इन नेटवर्किंग. समजा आपल्याला 2 किंवा मॅक्झिमम डिव्हायसेसमध्ये कम्युनिकेशन घडून आणायचं असतं, तर त्या केसमध्ये आपल्याला सर्टन रूल्स फॉलो करावे लागतात. कारण की समजा आता google.comचं सर्व्हर समजा सिंगापूरमध्ये,
आणि आपल्याला इथून त्याला कनेक्ट करायचं आहे. समजा सिंगापूरमध्ये जर काहीतरी वेगळी कनेक्शन पद्धती वापरली जाते कनेक्ट करण्यासाठी आणि आपल्याकडे समजा काहीतरी वेगळी पद्धती वापरली जाते, मग असं कन्फ्युजन नको म्हणून त्यांनी काय केलं आहे, सेट ऑफ रूल्स त्यांनी डिफाईन केलेले, स्टँडर्ड रूल्स, की ज्या रूल्सचा फॉलो करून तुम्ही कनेक्शन घडवून आणू शकतात. मग हेच इथं काय केलं आहे, कोणते रूल्स वापरलेले, HTTPS म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल्स सिक्युअर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल HTTPS. ओके, तर ह्या रूल्सचा वापर करून आपण हे कनेक्शन करणार आहोत असं ते आपल्याला सांगतं की HTTP नावाचे आपण प्रोटोकॉल्स यूज करून हे कनेक्शन करणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती ही वेब ॲड्रेस www.google.com. हा वेब ॲड्रेस हा प्रत्येक मशीनला एक युनिक डोमेन नेम दिलेला असतं. ओके, हा वेब ॲड्रेस तुम्ही IP ॲड्रेसमध्ये पण मेन्शन करू शकता. समजा 192.168.142.238 असं पण आपण वेब ॲड्रेस देऊ शकतो. हे काय असतं तर रिस्पेक्टिव्ह मशीनचा ॲड्रेस. ओके, आता जनरली काय होतं, IP ॲड्रेस लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं. ओके, इन प्रॅक्टिकलमध्ये IP ॲड्रेस लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं, म्हणून त्यांनी काय केलं आहे, DNSचा यूज करून डोमेन नेम सिस्टीम एस्टॅब्लिश केलेली आहे. ही डोमेन नेम सिस्टीम काय करते तर रिस्पेक्टिव्ह वेब ॲड्रेसला IP ॲड्रेसशी काय करते, मॅप करते. ओके, समजा www.google.com आपण हे टाकतोय ते कुठं जातं, डोमेन नेम सिस्टीमकडे, आणि डोमेन नेम सिस्टीम त्याच्या पुढे काय करते तर www.google.comला IP ॲड्रेस कोणता आहे हे असाइन करून ती पुढं फॉरवर्ड करते. ओके, ते जनरल आपण एखाद्या सर्व्हर नावाने ओळखण्यासाठी आपण रिस्पेक्टिव्ह डोमेन नेम तिथं दिला असतो. ओके, त्यानंतर जो पार्ट येतो तो पोर्ट नंबर. आता इथं आपण पोर्ट नंबर मेन्शन केलेला आहे. आता www.google.com हे सर्व्हर आहे, त्या सर्व्हरच्या कोणत्या ॲप्लिकेशनवरती आपल्याला जायचं आहे. मी तुम्हाला पोर्ट नंबरचा कॉन्सेप्ट प्रिव्हियसली पण सांगितलेला आहे. एखादा कॉम्प्युटर येतं तर कॉम्प्युटरमध्ये पण भरपूर ॲप्लिकेशन असतात, तर अशी वेगवेगळ्या ॲप्लिकेशनला एक रिस्पेक्टिव्ह नंबर असाइन केलेला असतो, तर त्या नंबरला काय म्हणतो आपण, पोर्ट नंबर. तर हा काय आहे तर www.google.com नावाचा जो सर्व्हर मशीन आहे त्या सर्व्हर मशीनवरचं जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे किंवा जे ॲप्लिकेशन आहे ब्राउझर, ओके, इंटरनेटचं, तर त्याला ते पोर्ट नंबर दिलेला असतो. आता प्रत्येक वेळेस आपण पोर्ट नंबर टाकत नाही, नुसतं लिहितो www.google.com. पुढचा पोर्ट नंबर हा डिफॉल्ट येत जातो. आता ज्यावेळेस तुम्ही ब्राउझरवरून एखादी गोष्ट असाइन करतात तर डिफॉल्ट जो पोर्ट नंबर तुमचा जात असतो तो ET आहे. ओके, ET हा डिफॉल्ट इंटरनेट याचा ब्राउझरचा पोर्ट नंबर आहे, त्यामुळे ते रिस्पेक्टिव्ह त्यालाच जाणार, आपल्याला टाकण्याची गरज नाही पडत. ओके, त्यानंतर पुढचं पार्ट येतो तो फाईल नेम. ओके, फाईल नेम, तर फाईल नेम म्हणजे काय आहे, आपलं तिथं समजा गुगलचं सर्व्हर आहे, तिथं नुसतं गुगलच्या सर्व्हरवरती पण आता आपलं गुगलचे पण पेजेस भरपूर आहे. समजा होम पेज एक येतं गुगलचं यूट्यूबचं पेज आहे, गुगलचं बाकी ड्राईव्हचं पेज आहे, भरपूर पेजेस आहे गुगलचे. मग त्याच्यातलं कोणतं पेज ओपन करायचं हे आपल्याला मेन्शन करणं महत्त्वाचं आहे. मग आपण इथं काय केलं आहे, त्या पोर्टवरती हे पेज ओपन करायचं. तर इथं index.html नावाचं पेज ते तुमचं ओपन होणार. ओके, ते आता प्रत्येक वेळेस काय केलं जातं, जे रिस्पेक्टिव्ह ॲप्लिकेशन असेल तर त्या ॲप्लिकेशनचं जे काही होम पेज असतं ते जनरली index.html किंवा इंडेक्स नावानेच रिनेम केलं जातं. इंडेक्स नाव ज्या वेळेस त्या पेजला दिलेलं असतं ते काय असतं, रूट जे पेज आहे म्हणजे पहिलं जे पेज ओपन होणार कोणत्याही ॲप्लिकेशनचं ते इंडेक्सचं पेज ओपन होणार. ते तुम्ही टाकलं नाही टाकलं काही फरक नाही पडत, म्हणजे तुम्ही नुसतं असं जरी लिहिलं www.google.com तरी पण ते डिफॉल्ट पोर्ट नंबर घेणार आणि डिफॉल्ट पेज घेणार. ओके, आणि डिफॉल्ट प्रोटोकॉल पण घेणार. या तीन गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळेस टाईप नाही करावं लागत, आपण फक्त एवढंच टाईप करतो, पण ॲक्च्युली जे तुमचं ब्राउझर आहे त्याला कशाच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतं तर अशा फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतं. याच्यामध्ये पहिला जो पार्ट येतो काय असतो तुमचा, प्रोटोकॉल युज्ड फॉर कनेक्शन. दुसरा पार्ट काय येतो तो रिस्पेक्टिव्ह डिव्हाइसचा ॲड्रेस. तिसरा पार्ट येतो तो पोर्ट नंबर आणि चौथा पार्ट येतो तो कोणती फाईल आपल्याला तिथं त्या सर्व्हरवरची ओपन करायची आहे. तर अशा वेळी या चार गोष्टी मिळून तुमचा वेब ॲड्रेस स्टोअर होत असतो. तर असा ॲड्रेस जर आपल्याला एक ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचा असेल, समजा आपण इथे प्रोग्राम करतोय, समजा मॅसेज सिस्टीमचा तुम्ही प्रोग्राम करताय. आता मॅसेज सिस्टीममध्ये काय करणार, आपल्याला SMS पाठवायचा आहे तर कॉम्प्युटरवरून जाणार नाही तो,
आपल्याला कोणत्या तरी त्या मेसेजच्या सर्व्हरला कॉन्टॅक्ट करावं लागेल. मग त्या सर्व्हरचा ॲड्रेस आपल्याला काय करावं लागणार, कुठेतरी एक ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करावं लागणार. मग ते करण्यासाठी आपण काय करू शकतो, तिथं URL नावाचा क्लास यूज करू शकतो. तर तो क्लास कसा यूज करायचं, तर URL सगळं कॅपिटलमध्ये लिहायचं. इथं पहिलं अक्षर कॅपिटल बाकीचं स्मॉल असं करायचं नाही, पूर्ण कॅपिटलमध्ये लिहायचं. URL ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू कीवर्ड वापरायचा, URL आणि तुमचा तिथं ॲड्रेस मेन्शन करायचा. तर असं मेन्शन केल्यानंतर तुमचा जे काही ॲड्रेस असेल तो कशात कन्वर्ट होतो, ऑब्जेक्टच्या स्वरूपात. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती वाटेल तसे ऑपरेशन्स पुढं करू शकता. ओके, लक्षात आलंय. URL काय आहे, URL म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 4 थिंग्स, दॅट इज प्रोटोकॉल, ॲड्रेस, पोर्ट नंबर अँड पेज. ओके, तर आपण जनरली वेब ब्राउझरवरती एवढाच ॲड्रेस लिहितो किंवा मोबाईलच्या ब्राउझरवरती, पण तो ब्राउझर काय करतं, त्याला पूर्ण ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करतो. पूर्ण ॲड्रेस म्हणजे काय आहे, तिथं प्रोटोकॉल येतो, ॲड्रेस येतो, पोर्ट नंबर येतो आणि पेज येतो. ओके, त्यानंतर मेथड्स यूज्ड इन URL क्लास. आता या URL क्लास जर आपण ऑब्जेक्टमध्ये समजा रिस्पेक्टिव्ह URLचं करतो कन्वर्ट, पण हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला पण आपण काही मेथड्स यूज करून आपण समजा काही आपल्याला डेटा पाहिजे असेल तर तो डेटा ॲक्सेस करू शकतो. तर याच्यातल्या कॉमन मेथड्स आहे. पहिली मेथड कोणती आहे, गेट प्रोटोकॉल. साहजिक आहे, गेट प्रोटोकॉल मेथड कशासाठी वापरली जाणार, तर जो तुमचा ऑब्जेक्ट बनवलेला आहे, समजा इथं UR नावाचा ऑब्जेक्ट आपण बनवलेला आहे. ओके, तर समजा UR डॉट गेट प्रोटोकॉल जर आपण केलं तर आपल्याला काय रिटर्न होणार आहे, HTTP : म्हणजे तुम्ही कोणता प्रोटोकॉल तिथं यूज केलेला आहे तर ते आपल्याला तिथं रिटर्न होणार, ते स्ट्रिंगच्या स्वरूपात रिटर्न होणार. आणि आपल्याला ते समजा डिस्प्ले करायचा असेल किंवा त्याचा कुठं वापर करायचा असेल तर ते तुम्ही तिथं पुढं करू शकतात. त्यानंतर सेकंड जी मेथड आहे ती कोणती आहे, गेट पोर्ट. तर ही मेथड कशासाठी वापरली जाते, तर इट इज यूज टू गेट पोर्ट नंबर. तर आपण कोणत्या पोर्टला ॲक्च्युली कॉन्टॅक्ट करतोय. आता आपण बघा, ऑनलाईन एक्झाम तुम्ही दिलेली आहे, ऑनलाईन एक्झामच्या वेळेस पण आपल्याला असं बोर्डवर ॲड्रेस लिहून देतात, 192.168.148. समथिंग :8080. हा 8080 काय असतो, तिथं पोर्ट नंबर. जर असा पोर्ट नंबर आपल्याला रिटर्न करायचा असेल, पाहिजे असेल का नेमकं त्याच्यात पोर्ट नंबर किती आहे, तर गेट पोर्ट नावाची मेथड तुम्ही तिथं यूज करू शकता. किंवा गेट होस्ट. आता गेट होस्ट नावाची मेथड कशासाठी यूज होते, तर आपलं जर समजा ॲड्रेस रिटर्न करायचा असेल URL ऑब्जेक्टमधून तर आपण इथं गेट होस्ट नावाची मेथड तिथं यूज करू शकतो. त्यानंतर येतं ते गेट फाईल. ओके, गेट फाईल मेथड काय रिटर्न करणार आहे, तर जो तुम्ही ॲड्रेस यूज केलेला आहे त्या ॲड्रेसमधली फाईल कोणती तुम्ही ॲक्सेस होणार आहे. ओके, बाय डिफॉल्ट index.html आहे, तर त्याच्यामध्ये रिटर्न काय देणार, तो index.html. तर अशा वेळी ह्या 4 मेथड्स यूज करून तुम्ही URL क्लासच्या ऑब्जेक्टवरून काही डेटा फेच करू शकतात. त्याच्यामध्ये प्रोटोकॉल नावाची मेथडनी काय रिटर्न होतं, तर कोणता प्रोटोकॉल वापरला. पोर्टनी काय रिटर्न होतं, तर पोर्ट नंबर कोणत्या याच्यावरती समोरच्या सर्व्हरचा कोणता पोर्ट नंबर तुम्ही यूज करताय. किंवा गेट होस्टने आपल्याला रिस्पेक्टिव्ह डोमेन नेम रिटर्न होतं. गेट फाईलने आपल्याला तर ती फाईल आपल्याला जी फाईल ॲक्सेस करायची तर ती फाईल आपल्याला रिटर्न होते. तर सेकंड जो क्लास आहे तो कोणता आहे, URL कनेक्शन क्लास. ओके, पहिला जो होता आपण कोणता बघितला, URL क्लास. तर हा कशासाठी वापरला जातो, तर इंटरनेटचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला स्टोअर करण्यासाठी आपण URL नावाचा क्लास यूज करतो. सेकंड जो क्लास आपण बघणार आहोत तो कोणता आहे, URL कनेक्शन क्लास. ओके, आता URL क्लास आणि URL कनेक्शन क्लास हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हा URL कनेक्शन क्लास काय आहे, इट इज यूज टू ॲक्सेस ॲट्रिब्यूट्स ऑफ रिमोट रिसोर्स. ओके, समजा आता आपण ब्राउझरमध्ये टाकलं www.google.com. मग google.com मधले जे वरून आपल्याला काय येणार आहे, ते पेज रिटर्न होणार. google.comचं आपल्याला काय रिटर्न होणार आहे, पेज रिटर्न होणार. आपण डायरेक्ट एक एक्झाम्पल बघू. ओके, आता समजा आपण टाकलं www.google.com. आता मी तर क्लिक केलंय, मला काय आलं रिटर्नमध्ये, हे पेज आलं. आपण जर बघितलं याच्यात व्ह्यू पेज सोर्स, म्हणजे हा कोड मला रिटर्नमध्ये आलेला आहे. ओके, हा कोड आलेला आहे रिटर्नमध्ये. हे ते google.com नावाच्या पेजचा कोड आहे. रिस्पेक्ट टू त्या पेजचा तो काय आहे,
कोड आहे. ओके, हा कधी रिटर्न भेटला मला, ज्या वेळेस मी काय केलं, ही वेबसाईट टाकली. आता ही वेबसाईट टाकताना बघा इथं प्रोटोकॉल आलेला आहे, तर HTTPS:// हा प्रोटोकॉल आहे, ही वेबसाईट आहे. इथं पुढं आपण ही पोर्ट नंबर आहे हा, त्यानंतर index.html समजा अशी वेबसाईट टाकली मी, मला सेम google.comचं पेज रिटर्न होणार. एक मिनिट, HTTP करू आपण, येस रिटर्न झालं. HTTP://AT पोर्ट नंबर दिल्याने प्रॉब्लेम येतो. ओके, तर इथं हे पेज रिटर्न होतं index.html, म्हणजे त्याचं होम पेज आपल्याला हे पेज रिटर्नला येतं. मग आता हे कनेक्शन तयार झालेलं आहे, तर हे कनेक्शन तयार होताना आपल्याला वेगवेगळे जे कनेक्शनचं हिडर आहे, तर ते हिडर जे असतं कनेक्शनचं, तर ते वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला देत असतं. याच्यात बघा हिडर येतं, तर त्याच्यातला कंटेंट टाईप कोणता, किंवा त्यामध्ये कॅरेक्टर सेट कोणते वापरलेले आहे, लँग्वेज कोणती वापरलेली आहे, डॉक्युमेंट टाईप कोणता आहे, आयटम टाईप कोणता आहे, हे सर्व जे हे पेजचं जर आपण HTML सोर्स बघितला तर याच्यामध्ये आपल्याला त्या सोर्समध्ये बघायला मिळतं. ओके, तर ही सगळी इन्फॉर्मेशन कुठं असते, ती रिटर्नमध्ये येत असते. हिडर इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपल्याला, याच्यामध्ये काय असतं, रिटर्नमध्ये येणाऱ्या इन्फॉर्मेशनमध्ये काही हिडर इन्फॉर्मेशन असते, म्हणजे बेसिक जे पेजचं नॉलेज इथं बघा कलरमध्ये दिलेलं आहे सर्व, हे बेसिक जे पेजचं नॉलेज आहे का, कंटेंट टाईप कोणता आहे, किंवा लँग्वेज कोणती आहे, कॅरेक्टर सेट कोणता आहे, किंवा आपल्याला डेट किती आहे, कोणत्या टाईमला तो पेज रिलीज झाला, किंवा लास्ट ॲक्सेस केलेलं पेज कोणतं आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपण काय यूज करू शकतो, URL कनेक्शन नावाचा क्लास यूज करू शकतो. ओके, म्हणजे इट इज यूज टू ॲक्सेस ॲट्रिब्यूट ऑफ रिमोट रिसोर्स. रिमोट रिसोर्स कोणता आहे, आता इथं google.comचा सर्व्हर आहे, तो काय रिमोटली प्लेस आहे, तो काय आता आपल्या स्वतःच्या कॉम्प्युटरवरती नाही येतो, तो दुसरीकडे रिमोटली प्लेस आहे, आणि त्याच्यावरून आपण काय करतो, वेबसाईट ॲक्सेस करतो. म्हणजेच काय करतो आपण, समजा हे आपलं कॉम्प्युटर आहे, परत एकदा सांगतो मी, हे आपलं कॉम्प्युटर आहे आणि हा गुगलचं सर्व्हर मशीन आहे, www.google.com. google.com. ओके, हे www.google.com हे मशीन आहे. आता आपण काय करणार, आपल्या ब्राउझरवरती ती वेबसाईट इनपुट करणार, आपल्या ब्राउझरवरती काय करणार, ती वेबसाईट इनपुट करणार. काय टाकणार आपल्या ब्राउझरवरती आपण, ओके जाऊ द्या, आपण काय करणार, इथं वेबसाईट टाकणार. www.google.com. वेबसाईट टाकल्यानंतर काय जाणार, आपली रिक्वेस्ट जाणार. तिथं रिक्वेस्ट आल्यानंतर तो काय पाठवणार, तुम्हाला index.html नावाचं पेज पाठवणार. काय पाठवणार, index.html. ही जे रिसोर्स येणार आहे, हा येणारं जे पेज आहे, ह्या पेजचं जर आपल्याला हिडर स्टडी करायचं असेल, म्हणजे नेमकं कंटेंट टाईप कोणता, डेट कोणती, एक्सपायरी कोणती, किंवा त्याचं हिडर फील्ड्स कोणते आहेत, ह्या जर आपल्याला स्टडी करायच्या असेल तर आपण काय यूज करू शकतो, तिथं URL कनेक्शन नावाचा क्लास यूज करू शकतो. तर हा क्लास कसा हे करणार, तर URL कनेक्शन UC इज इक्वल टू UR.OpenConnection. ओके, तर इथं UR काय आहे, तर आपण आत्ताच एक ऑब्जेक्ट बनवला समजा URLचा.
तर त्या URLच्या ऑब्जेक्टला आपण इथं UR नाव दिलं म्हणून तो URLचा ऑब्जेक्ट डॉट ओपन कनेक्शन आणि तो डेटा कुठे स्टोअर होतो UC. ओके, म्हणजे URL कनेक्शनच्या ऑब्जेक्टमध्ये. आता आपण हा ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर रिस्पेक्टिव्ह जे कंटेंट आहे तर त्याची कंटेंट्स आपण ॲक्सेस करू शकतो. कोणते कोणते कंटेंट आपल्याला रिटर्नमध्ये मिळणार, तर समजा आपल्याला कंटेंट लेंथ हे काय रिटर्न करणार, जे तुमचा कंटेंट आलेला आहे तर त्याची लेंथ किती, म्हणजे ती फाईल जी आलेली आहे आपल्याला रिटर्नमध्ये तर त्या फाईलची साईज किती, किंवा कंटेंट टाईप, त्याचं कंटेंट टाईप कोणता आहे. ओके, तो HTML कंटेंट आहे किंवा त्याच्यात लँग्वेज कोणते आहेत, हे सर्व आपल्याला कंटेंट टाईपमध्ये मिळून जातं. त्यानंतर येतं गेट डेट, ते आपल्याला जो रिस्पेक्टिव्ह पेज रिटर्नमध्ये आलेला आहे तर त्याच्या हिडरमध्ये डेट किती, म्हणजे ज्यावेळेस ती डेट किती मेन्शन केलेली की तिथे कोणत्या पेज डेटला ते रिलीज झालेला आहे, किंवा एक्सपायरी डेट कितपर्यंत ते एक्सपायर. समजा सेशनचं जर एखादं पेज असेल तर त्याचं मॅक्झिमम एक्सपायरेशन किती आहे, किती वेळाने ते एक्सपायर होईल. त्यानंतर आपण हिडर फील्ड्स पण त्याच्या सर्व ॲक्सेस करू शकतो, म्हणजे बेटा फील्ड्स असेल किंवा टायटल वगैरे या सर्व फील्ड्स आपल्याला एक लिस्टमध्ये आपल्याला मिळू शकतात. आणि गेट लास्ट मॉडिफाईड, ते प्रिव्हियसली कधी मॉडिफाईड झालं याची इन्फॉर्मेशन पण आपल्याला याच्यामधून मिळून जाते. म्हणजे एवढी सगळी इन्फॉर्मेशन, ही सर्व इन्फॉर्मेशन कशाची असते तर रिमोट रिसोर्स, म्हणजे ज्या कॉम्प्युटरवर पासून आपण इथे डेटा ॲक्सेस करतोय, ज्या कॉम्प्युटरवरून तो डेटा ॲक्सेस करतोय त्या कॉम्प्युटरमधली असलेली पूर्ण तिने पेज पाठवल्यानंतर रिस्पेक्टिव्ह पेजची इन्फॉर्मेशन, म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या URL कनेक्शन क्लासमधून मिळून जाते. ओके, तर ह्या वेने आपण आज URL कनेक्शन आणि URL क्लास याबद्दल बघितलेलं आहे. सर्वात आधी काय बघितलं आपण, URL क्लास. तर हा URL क्लास कशासाठी वापरला जातो, तर समजा आपल्याला एखादी वेबसाईट किंवा एखादा वेब ॲड्रेस नेटवर्किंगमधला जर ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तुम्ही तिथं URL क्लास यूज करू शकता. तसं त्यासाठी आपल्याला हे काय क्लास नेम काय दिलेलं आहे तर URL. तर आपण डायरेक्टली URL ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू URL आणि त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये काय पास करू शकतात तर वेब ॲड्रेस पास करायचा आहे. ओके, त्यानंतर हा ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर समजा त्या ऑब्जेक्टमधून जर आपल्याला काही इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायची असेल तर आपण वेगवेगळ्या मेथड्स URL क्लासेसच्या वापरू शकतात. तर त्यामध्ये मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत, तर आपल्याला प्रोटोकॉल घेण्यासाठी गेट प्रोटोकॉल नावाची मेथड आहे, किंवा त्यानंतर समजा पोर्ट नंबर माहिती असेल तर गेट पोर्ट, गेट होस्ट, गेट फाईल नावाचे मेथड आपण बघितलं. त्यानंतर सेकंड जो कंटेंट बघितला आपण तो कोणता आहे URL कनेक्शन क्लास. तर हा URL कनेक्शन क्लास कशासाठी वापरला जातो तर कनेक्शन जे कनेक्शन तुमचं तयार झालेलं आहे रिस्पेक्टिव्ह रिसोर्सेसवरती तर त्या कनेक्शनची इन्फॉर्मेशन ॲक्सेस करण्यासाठी. त्याच्यामध्ये गेट कंटेंट लेंथ आहे, आपल्याला ते काय रिटर्न करणार तर कंटेंट रिटर्न करणार, गेट कंटेंट टाईप, गेट डेट, एक्सपायरी वगैरे आपल्याला ते रिटर्न इन्फॉर्मेशन तो URL कनेक्शन क्लासमधून देऊ शकतो. तर अशा वेळी आपण जावा नेटवर्किंगमधले एक दोन ऐकीन इम्पॉर्टंट क्लासेस बघितले, URL क्लास आणि URL कनेक्शन क्लास. तर बाकीचा जो कंटेंट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.